आज आपण दीपक चव्हाण यांच्या शेतामध्ये आहोत. दरवर्षी विक्रमी अद्रक घेणारे हे शेतकरी आहेत. सुलतानपूर हे त्यांचं गाव आहे. खुलताबाद तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरेच शेतकरी नवीन अद्रक लागवड करतात. त्यांना बऱ्याच अडचणी येतात. बेड कसा तयार करायचा? त्याची बेडची उंची किती ठेवायची? 2 बेडमधलं अंतर किती ठेवायचं? ठिबकच्या नळ्या किती अंतरायच्या? आणि बियाणं कसं निवडायचं? त्याची लागवड कशी करायची? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यापुढे असतात. तर आपण आज त्यांच्याकडून या प्रश्नाविषयी, या मुद्द्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. दीपक, नमस्कार. नमस्कार सर. उन्हाळ्यातला शेवटचा महिना म्हणजे हो, मे महिना, हो, हो. आणि टेम्परेचर डाऊन व्हायला लागले. डाऊन व्हायला सुरू झालं. आणि आजची तारीख आहे 29 मे हो, 2024. हो, तर तुम्ही आता अद्रक लागवायला सुरुवात केलेली आहे. हो. यावर्षी किती एकरचा प्लॅन आहे तुमचा? 13 एकरचं नियोजन आहे सर. 13 एकरचं नियोजन. हो. सुरुवातीला मला सांगा की ही तुमची जमीन कशी आहे? ही जमीन तशी काळी आहे, हा. पण निचरा होणारी आहे. बर. म्हणजे विषय पाऊस पडला किती जरी पडला आणि हा. थोडं ऊन पडलं, 1-2-4 तास पावसाने उडीत दिली हा. आणि ऊन पडायला सुरू झालं, की नंतर वापसा म्हणजे लगेच होतं. पाणी धरून ठेवणारी नाही. काळी हा. जमीन आहे, पण वापसा होणारी आहे. बरं, बरं. कारण बरेचसे म्हणजे शास्त्रज्ञ काय म्हणतात की काळीची जमीन नसावी, कारण त्यामध्ये पाणी धरून ठेवते हो, आणि हो, त्यामुळे कंद सडी येते. हो, हो. तर बरोबर. तुमच्यात म्हणजे पाणी निचरा होते. निचरा होतं. त्याच्यामुळे अडचण नाही. अडचण हो, बेड करायचे आम्हाला. हो. तर ही कधी करायला पाहिजेत हे? तसं आता जिथं अद्रक लावायची तर ते रान थोडंसं तापणं आवश्यक आहे हा. आणि त्याची 2 वेळेस नांगरट होणं आवश्यक आहे. बर. त्यानंतर रोटावेटर करून जे काय ढेकळांचं हे आहे तर ते बारीक झालं हा. तर त्यानंतर आपण बेड पाडतो. बर. बेडची जी उंची आहे साधारण एक 8 इंचापर्यंत असते. म्हणजे आमचं 8 इंच म्हणजे 8 दोन्ही 16 हाईट 20 त्याची 20 सेंटीमीटर. हां, हा. 20 सेंटीमीटर. हा. हा. हाईट त्याची तेवढी पाहिजे हा. आणि आपण ज्यावेळेला मग ते डवरं हाणतो तर त्यावेळेलाही ते 5 इंच जवळपास खाली जातं. म्हणजे तिथून बर. पुढं मग परत 5 इंच म्हणजे जमिनीपासून एक साधारण 4 ते 5 इंचच वरती आल्याची लागवड त्याच्यामध्ये होते. बर. बर. आणि याच्यामध्ये 2 सरीचं जे अंतर आहे, अद्रकच्या ज्या 2 बर. सरी आहेत त्याचं अंतर आपण 1 पण फूट. मोजूनच सांगा मला की आता साधारणतः 2 बेड मधलं हो, अंतर किती येत आहे? हो, त्यानंतर एका बेडचं टॉप किती येतोय? हो, आणि ह्या ज्या लॅटरलच्या 2 नळ्या आहेत, हो. त्याचं अंतर किती येत आहे? बरं. म्हणजे आता 2 ओळी लावणार आहेत तुम्ही. हो. तर पुढे आता उन्हामध्ये जाऊ. साधारणतः किती अंतर सांगा त्याचं? 2 बेड याच्यात मधलं अंतर? 2 बेडमधलं अंतर जे आहे ते 5 फूट आहे. म्हणजे 60 इंच म्हणजे 2 बेडचं म्हणजे अंतर जे आहे ते 5 फुटाचं आहे तुमचं. सेंटर ते सेंटर. हो, म्हणजे 2 5 फूट. बेडच्या सेंटरमध्ये आपण टेप धरला हो, की हो. 5 फूट आहे. 5 फूट आहे. आणि आता साधारण ही जी आणि एका बेडची टॉप किती आहे? एका बेडचा टॉप जो आहे तो जवळपास हे 2.5 फुटाचा आहे. हं. काही ठिकाणी मी बघितलं तर 2.5 आहे, काही ठिकाणी 2.25 आहे. हां, आणि याच्यामध्ये आता हे 2 लॅटरल जे आहे हां. त्याचं अंतर 1 फूट आहे. 1 फूट आहे. हो, असं 30 12 चाकड्या. इंच. हा बेड तयार करण्यासाठी तुम्ही नांगरट, रोटा मारला, हो. पण ह्यात काहीतरी मिसळ असेल, खत वगैरे काही? याच्यामध्ये आता 2 वेळेस नांगरट झाली. त्याच्यानंतर आपण रोटावेटर केलं हां. आणि मग नंतर बेड पाडली. हां. बेड पाडल्यावर मग त्यामध्ये आपण शेणखत भरलं. म्हणजे बेड पाडल्यानंतर शेणखत हो. कसं कसं भरायचं, टाकायचं ते? सेंटरला सेंटरला याच्या अगोदर याच्यामध्ये एक अशी नाली असते. हां. त्या नालीमध्ये आपण शेणखत टाकतो. हां. आणि ते शेणखत टाकल्यानंतर त्याला रोटरनी परत मिक्स करतो. बर. आणि मग बेड mix मोडत नाही का? नाही मोडतात. हां. मिक्स केल्यावर ते बेड मोडतात, हां. म्हणजे लेवल होतात. हां. मग त्याला परत आपण रिबेड करतो. हां. आणि त्याची हाईट जवळपास जमिनीपासून एक 8 इंचापर्यंत हाईट आपण ठेवतो. मग हे 2 लॅटरल आपण 1 फुटावर टाकून हां. आणि त्याला भिजवतो. हां. याचा डिस्चार्ज आहे ते 2 लिटर तासाला आहे. ही इनलाईन लॅटरल आहे. इनलाईन लॅटरल आहे. आणि 2 लिटर तासाला 1 फुटावर ड्रिपर आहे. 1 तासाला किती पाणी पडतंय? 2 लिटर. 2 लिटर. हो. आणि 2 लॅटरल घेण्याचं कारण याचं असं आहे की ह्या 2 ओळीतलं अंतर 1 फूट आहे. हां. जेव्हा आपण लागवड करतो तर सेंटरला लॅटरल असते. हां. त्यावेळेला मग प्रत्येक दोन्ही साईड प्रॉपर भिजत नाही. हां. थोडीफार काही ठिकाणी नळी एका साईडला असते, त्याच्यामुळे मग त्या दोन्ही साईड भिजत नाही. हां. मग लागवडीचं म्हणजे जर्मिनेशन मध्ये व्हेरिएशन येतं. एकच लॅटर असेल तर? हा, एक लॅटरल असलं तर हां. काही ठिकाणी मध्ये हे होत नाही. आणि पाऊस जनरली आपण आता 1 जूनला लागवड केली आणि पाऊस 20 जूनला पडणार आहे. हां. त्या 20 दिवसामध्ये त्याला प्रॉपर मॉइश्चर नाही मिळालं हां. तर मग त्याचं जर्मिनेशन मध्ये व्हेरिएशन येतं. बर. तर तो एक फरक पडतो. त्याच्यामुळे आपण आता 2-3 वर्षापासून डबल लॅटर वापरतो. त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. म्हणजे फायदा चांगला आहे. हो, बरेच जण शेतकरी काय करतात, 4 लिटरचं ड्रिपर घेतात हां. आणि मग हे करतात. मग त्या केसमध्ये काय होतं की पाणी सेंटरला खाली जातं आणि खालून बाहेर निघतं. पण ह्या ज्या 2 साईड आहेत हां. त्या कोरड्या राहतात बऱ्याच केसेसमध्ये. बर. बर. मग त्याच्यामुळे ड्रिपर जे आहे ते 2 लिटर पेक्षा जास्त नको. नको. मॅक्झिमम 2 लिटर. बर. आपल्याकडे काही ड्रिप आहे तर त्याचा डिस्चार्ज 1 लिटर पण आहे. हां. पण आता हे आपण 2 लिटर घेतले. बर.
उन्हाळा आहे सध्या. हो. उन्हाळ्याच्या आधी तुम्हाला लागवड करायच्या आधी ही किती तास चालवावं लागतील ट्रिप तुमची? हे जवळपास 8 तास चालवावं लागतं सुरुवातीला. हां, पहिला लागवड करायची 1 दिवस 2 दिवस अगोदर हां. आणि त्यानंतर जे आहे तर आता हे 3 तास लागवड झाल्यावर 3 तास चालणार. आता लागवड इथे झाल्यावर? लागवड झाली. हां, आता लागवड झाली 3 तास चालणार आणि हां. तिथून पुढे नंतर मग दररोज 1 तासभर चालवलं तर ओलावा आपल्याला मेंटेन ठेवायचा बरं, वापसा कंडिशन. बरं. बेणे निवड जिथून करायची आपल्या ज्या प्लॉटमधून, हो. ते बरेच दिवस चुकतात आणि त्यांच्याकडे कंद कुज जे आहे, रोग आहे, हो, हो. तो येतो. तर तुम्हाला बेणं निवडायचं असेल तर काय काळजी करायला पाहिजे? बियाणं निवड करताना आपण जनरली एक 5 ते 7 प्लॉट आम्ही जनरली बघतो दरवर्षी. शेतकऱ्याच्या दुसऱ्या? शेतकऱ्यांचे दुसऱ्या. हं, आम्ही जे बियाणं आहे ते शक्यतो बाहेरून घेतो. म्हणजे आता आमची जमीन काळी आहे. हं. आम्ही हलक्या जमिनीतलं म्हणजे जिथं निचरा होणारी जमीन किंवा हलकी जमीन जी आहे माळ रानावर जिथं त्या टाईपच्या हलक्या जमिनीतलं बियाणं आम्ही घेतो. हं, त्याचं उगवण क्षमतेला आम्हाला जरा बऱ्यापैकी फायदा होतो. हं. तर मग तुम्ही प्लॉट पाहता म्हणजे काय हो, पाहता? तो प्लॉट बघतो म्हणजे तिथं कंदकुज आहे का? हां, प्लॉटची कंडिशन कशी आहे? हां, तिथं सूत्रकृमीचा काही प्रभाव झालेला आहे का? हां, या गोष्टी महत्त्वाच्या आहे. या हां, गोष्टी बघतो हां. आणि मग त्या प्लॉटमधून आपण बियाणं निवडतो. बऱ्याचदा शेतकरी प्लॉट न पाहता हां, बियाणे न घेतात. पाहता डायरेक्ट मार्चमध्ये बियाणं घेतात. हां, काही व्यापाऱ्याकडनं घेतात. हां. तर त्या केसमध्ये आपल्याला फसगत होण्याची हे असते, बरं, शक्यता असते बरं, आणि बियाणाचा दर जवळपास 11-12 हजार रुपये प्रति क्विंटल आहे बरं, आणि ते घेऊन आपण लागवड करणं आणि अशा काही गोष्टींचा जर आपल्याला प्रॉब्लेम झाला, तर मग ते पूर्ण वर्ष आपलं जातं. बरं. मग तिथं उत्पन्नात किंवा बऱ्यापैकी तोटा होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे जनरली आपण ते प्रत्यक्ष जाऊन प्लॉटवर बियाणे निवड केले पाहिजे. एका एकराला अद्रकचं बियाणं किती लागतंय? अद्रकचं बियाणं तसं आता सुरुवातीला आपण जेव्हा शेतातून काढतो तेव्हा 10 क्विंटल प्रति एकर असा हिशोबाने आपण काढतो. हां, त्याच्यामध्ये टोळ जातं. हां. थोडंफार काही खराब झालेलं असतं तर ते जातं. टोळ म्हणजे म्हणजे टोळ म्हणजे जुना जो कंद आपण मागच्या वर्षी लावला आणि त्याच्यानंतर अद्रक तयार झाली. हां, हां. तर तो त्याला टोळ म्हणतात. तो काढून टाकायचा. तो काढून का टाकावा. तो उगवत नाही का चांगला? नाही, नाही. बरं, हां. आणि तो काढल्याच्या नंतर मग ते साधारण 8.5 ते 9 क्विंटल कारण याच्यामध्ये वेटचं व्हेरिएशन म्हणजे वेट लॉस बऱ्यापैकी होतो. म्हणजे म्हणजे 10 क्विंटल आपण बियाणं ठेवलं तर हां, ते आता आपण लागवडीच्या वेळेस जर त्याचं वजन केलं तर जवळपास 20% घट त्याच्यामध्ये असते. येते. हां, बरं. 20 ते 25%. साधारणतः बियाणं कधी साठवायला सुरू करता तुम्ही? म्हणजे जनरली तो पिरियड असतो 10 मार्च ते हं. 10 एप्रिल या दरम्यान बियाणं आपण काढतो. बरं. आणि मग त्यानंतर ते लाकडी घरामध्ये आपल्याकडे आहे व्यवस्था तर तसं याच्यामध्ये ठेवून ज्यांच्याकडे लाकडी घर नाही त्यांनी काय करावं? नाही मग त्यांच्याकडे नाही तर त्यांनी पोत्याने झाकून आणि सावलीमध्ये? तिथं हां, सावलीमध्ये आणि जनरली पोत्याचं पत्र्याचं जर शेड असेल आणि हां. तिथं जर त्याची हाईट कमी असेल त्याच्या वरती पत्र्याच्या वरती चारा वगैरे टाकला तर थोडंसं जास्त तापणार नाही अशी एक हे घेतलं तर काही अडचण नाही. म्हणजे बंद खोली पत्र्याच्या घरात नसावं असं. म्हणजे जास्त बंद उष्णता नाही म्हणजे तिथं हे हवा झालं हवा पाहिजे. खेळती राहिली हवा पाहिजे. खेळती राहिली पाहिजे. बरं. हो. आणि ते किती दिवस साठवायचं तुमचं ते? जवळपास 1.5 ते 2 महिने. 1.5 ते 2 महिने. हो. मग म्हणजे त्याला आता हे आपण 25 मार्चला बियाणं काढलेलं आहे. हां, 25 मार्च ते 25 एप्रिल, हां, 25 मे हां. म्हणजे साधारण 2 महिने झाले. बरं. मग बियाणं काढल्यानंतर त्याचे तुकडे गळत होते. हो. काय काय प्रकार आहे तो? तो जे आहे तर ते मोठा जो कंद आहे, हां, तर फणी ते लागवडी फणी. हां, ती फणी आहे. हां, लागवडीसाठी साधारणतः 30 ते 35 ग्रॅम वजनाचं हं. आणि ज्याला 3 ते 4 डोळे आहेत हां, ॲक्टिव्ह हां. तशा याचं बियाण्याला म्हणजे एक तुकडा कंदाचं साधारणतः त्याला 3-4 डोळे असावे. हां, 3 ते 4 आणि डोळे साधारणतः असावे वजन त्याचं किती आणि असेल? 30 ते 35 ग्राम. 30 ते 35 ग्राम हो, असेल. हो. आणि ते केल्यानंतर तुकडे पाडल्यानंतर तर पुन्हा पुढची प्रक्रिया काय त्याला? त्याला पुढची प्रक्रिया मग त्याच्यानंतर त्याला सीड ट्रीटमेंट आपण करतो. बीज प्रक्रिया. त्याच्यामध्ये हां, बीज प्रक्रिया. हं, बीज प्रक्रियेमध्ये एक कीटकनाशक आणि 2 बुरशीनाशक हां. असं एक त्याचं हे असतं. तुम्ही कोणते वापरले ते? आता आपण ते PCT 410 म्हणून एक याचं आहे GSP क्रॉप सायन्सचं तर ते वापरलेलं आहे कीटकनाशक. आपण. कीटकनाशक. हां. कीटक आणि बुरशीनाशक ते सगळे कॉम्बिनेशनच आहे. कॉम्बिनेशनच आहे. एकाच औषधात 3 हे आहे. 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक. बरं. तर त्याचा वापर आपण केला. मग आता हे ती कशी करायची बीज प्रक्रिया ते सांगा ना? बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे तर एका लिटरला आपण 2 ml औषधाचं प्रमाण घेतलं त्या हौदामध्ये टाकता. आणि हां, त्याच्यामध्ये टाकून हं, एक 15 मिनिटं साधारण आपण त्याला त्याच्यामध्ये ठेवलं हां, आणि त्याच्यानंतर मग परत क्रेटमध्ये घेऊन हां, त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण खाली निथरून हां. आणि मग ते आपण लागवडीसाठी शेतात आणलं. शेतात आणलं. हो. बरं. ते आता शेतात आणलं. पुढची प्रक्रिया काय? आता शेतात आणल्यावर पुढची प्रक्रिया जी आहे हां, तर मग आपण आता याच्यात बैलनी 2 तास जे आपण दौरं म्हणतो आम्ही हां, त्याला हां, ते आम्ही सुरुवातीला वापरायचो हां. आणि जो बेसल डोस आहे खताचा तर तो आम्ही त्या रासायनिक. रासायनिक खतांचा हं. तर तो त्या सऱ्यामध्ये आपण टाकायचो. अशा 2 हा सऱ्यामध्ये. त्या 2 सऱ्यामध्ये. हां, पण नंतर काय झालं की टाकणारा माणूस जो येतो ते खाली वाकून टाकताना ते पावडर उडून जायचं.
त्यात व्हेरिएशन यायचं. म्हणजे माणसाने टाकायचं असं हा, माणसाने टाकायचं. असं वाकून आणि टाकावं लागत असेल. हा, वाकून टाकावं लागायचं. हा. मग त्याच्यामध्ये बराच त्रास व्हायचा त्यांनाही, माणसांना. हा. आणि ते व्हेरिएशन यायचं त्याच्यामध्ये, हा. सारखं टाकणं न टाकणं हा. वगैरे. हा. तर त्याच्यामुळे मग आमच्याकडे एक जुनं वडिलांच्या याच्यातलं एक पेरणी यंत्र हा. होतं, जे की भंगारमध्ये पडलेलं होतं, त्याचा हा. वापर सध्या नव्हता. मग ते आम्हाला सुचलं की याचं आपण असं असं करू शकतो. हम्म. मग त्याच्यावर आम्ही ते सगळं सेट करून हम्म. आणि खत पेरणी जी आहे ती आता आमची त्याच्यावर सुरू झाली. बर. म्हणजे प्रति एकर आपण आता ह्या एका एकरला हा. 100 किलो खत लागतंय बर. आणि 20 बेड हा. आहे. मग त्याच्यामध्ये आपण ते डिवाइड करून एका बेडला आता आपण जवळपास 7.5 किलो खत पडतंय. बर. एका जाताना 7.5 किलो, एका वेळेला. एका वेळेला 7.5. म्हणजे त्याचं बरोबर येतं, व्हेरिएशन येत नाही जास्त. बर. 2-5 किलो फक्त इकडे तिकडे हा. होतं आणि सारखं पडतं, वाया जात नाही. मुळाच्या कक्षेत म्हणजे तिथून त्याच्यावरती आपला कंद लागतो. हा. आणि जेव्हाही जर्मिनेशन सुरू होतं तर ते डायरेक्ट तिथे खताचे तिथे गेल्यावर त्याला लगेच खात्यामुळे आले त्या खाद्य खता. मिळाल्यामुळे त्याला जर्मिनेशन फास्ट होतं आणि चांगलं होतं. बर. आणि हे खत कोणतं आहे? खत याच्यामध्ये आता हे कॉम्पोचं नोवाटेक आहे, ज्याच्यामध्ये NPK प्लस मायक्रोन्युट्रिएंट सगळं आहे. त्याच्यानंतर पॉलिसल्फेट आहे, त्याच्यामध्ये सेकंडरी आहे सगळं. आणि सिंगल सुपर फॉस्फेट, असे एक 3च खतांचं आपण हे करतोय. आता पुढचं मायक्रोन्युट्रिएंटचा वगैरे जे डोसेस आहे, तर 40 दिवसानंतर जेव्हा आपल्याला आता ते जे वापरलं ते किती वापरलं एकरी? ती एकरी 50 किलो नोवाटेक म्हणून आहे कॉम्पोचं. 50 किलो पॉलिसल्फेट आहे ICLचं, आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार. बर. असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण वापरलं एकरी हो, प्रति एकर. बर. आणि त्याच्यामध्ये फर्टेरा टाकलाय, कीटकनाशक. हा, ते उन्नीसाठी का? हा, उन्नी येऊ नये. हा, उन्नी येऊ नये म्हणेन. हा. आणि जे काही कीटक असतात, काळी हा. आळी असते, हा. म्हणजे ती जो फुटवा निघतो त्याला कट करते. बरोबर. तर ते एक वापरलंय. खत टाकलं पुढे आता लागवड. हो. लागवड कशी होती? त्याचा ही तुमचा जो तुकडा आहे फणीतला तुम्ही मोडून काढलेला आहे, असा आता 30-35 ग्रामचा आहे. 30-35 ग्रामचा आहे. हा. त्याला हे 1, 2, 3, 4 4 डोळे 4 साधारणतः. डोळे, हा. 4-5 4-5 अशा प्रकारचे डोळे असतात. बर. बर. तर आता ह्याची लागवड कशी करायची सांगा थोडक्यात. हे 2 कंदातलं अंतर जे आहे, 5 ते 6 इंच अशी आपण याला लागवड करतो. 5 ते 6 इंच दोन कंद अशा 2 ओळी होतील. आणि आता खोली किती ठेवायची साधारणतः? ही खोली साधारणतः 3 इंचापर्यंत लागते, 2.5 ते 3 इंच. 2.5 ते म्हणजे 3 म्हणजे कंदाच्या वरती 2.5 ते 3 इंचापर्यंत माती पाहिजे. बर. त्याचं कारण असं आहे की हं. त्या 3 इंचामध्ये तो ओलावा बरोबर मेंटेन होतो. बर. जर तो ओलावा मेंटेन नाही झाला, हं. जिथं माती कमी असली हं. तिथं ओलावा त्याला नाही मिळाला, जर्मिनेशन लेट होतं. मग लेट. पाऊस पडल्यावर मग त्याला तो ओलावा मिळेल हा. आणि मग तिथून त्याची प्रोसेस सुरू होईल. मग ते व्हेरिएशन येऊ म्हणजे शकतं. ते ओलीमध्ये पडलं पाहिजे. हा, ओलीमध्ये गेलं म्हणजे त्याचं पुढची प्रोसेस मुळ्या फुटणं आणि हा. तिथून पुढे वाढ होणं, बर. हे सगळं त्याचं हे होतं. आणि ह्याच्यावर माती झाकून घ्यायची. हा, आता याला ही अशी माती आपण हे करणार. हा. आणि ही माती झाकल्यानंतर पुन्हा ड्रिप सुरू करायचं. हा, नंतर परत आपण 3 तास याला ड्रिप चालवणार. 3 तास. म्हणजे मग हे जे आहे लागवड झाल्याच्या नंतर हे पूर्ण पॅक. ही जी लागवड आहे, हो. ही लागवडीचा बेस्ट टाइम कधीचा आहे? लागवडीचा बेस्ट टाइम आयडियल एकदम त्याचा आहे 15 मे ते 10 जून. बर. पण आता ह्या वर्षी असं आहे की खूप जास्त तापमान होतं. हा. आणि पाण्याची उपलब्धता कमी कमी होते. त्या कारणाने आपण थोडंसं लेट ह्या वेळेला केलं. जनरली आपण 20 तारखेपासून लागवड सुरू करता. सुरू होते. 20 मे. या वर्षी थोडीशी लेट केली. तापमान जास्त होतं. तापमान जास्त होतं पण आणि आता पाण्याची उपलब्धता कमी. मग तुम्हाला मे मध्ये जर लागवड करायची असेल हो. तर तुम्हाला खात्रीचं पाणी असणं गरजेचं आहे, बरोबर? खात्रीचं पाणी असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस असं होतं हं. की आपण 15 मेला लागवड करतो. बरेच जण शेततळ्यात 10 फूट पाणी आहे किंवा हं. विहिरीत थोडंसं पाणी आहे, त्या याच्यावर लागवड करतात. हं. आणि पाऊस लेट होतो. मागच्या हा. वर्षी जवळपास 25 जूनला पाऊस पडला. हं. आणि त्या दरम्यान मधल्या पिरियड मध्ये टेम्परेचर खूप जास्त होतं. हं. मग त्यावेळेला त्याला थोड्या पाण्यामध्ये होत नाही. त्याला पोटभर पाणी जर मिळालं तर त्याचं पुढची प्रोसेस प्रॉपर हे होते. हा. हा. मग त्याच्यामुळं ते पाणी खात्रीचं असेल तर लागवड करायची. आणि ज्यांना पाणी नाही त्यांनी? ज्यांना पाणी नाहीये मग त्यांना आता पावसाशिवाय पर्याय नसतो. बरेच शेतकरी 25 जूनला लागवड होती, काहींची 1 जुलैला होती. बर. मग तिथून पुढे हे होतं. आता त्याच्यात 10 जून नंतर जितकं लेट होत जाईल तितकं ऍव्हरेजला थोडंसं कमी कमी होतं. उशिरा केलेलं. हा, पण जितकं शास्त्रज्ञ काय म्हणतात की साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच लागवड केली पाहिजे. बरोबर. नसता मग काय होते, कंदमाशी, हो, कंदकूस जास्त प्रॉब्लेम जास्त प्रॉब्लेम येतात. हो हो हो. आणि उत्पादन पण घटतं. उत्पादन नाही घटत. हं. बरोबर आहे. उगवायला किती वेळ लागतो याला? उगवायला आता याचं जवळपास 17 ते 18 दिवसापासून जर्मिनेशन म्हणजे वरती दिसायला चालू होतं.
आता हे लागवड झाल्याच्या नंतर 10व्या दिवशी याला मुळी मधल्यामध्ये फुटते. बर जनरली 1 महिन्यामध्ये पूर्ण जे काय आहे तास हा. तर ते दिसतं. दोन्ही तास आपल्याला व्यवस्थित क्लिअर दिसतात. बर आणि ह्याच्यामध्ये तण बिण होत असतील ना? हो, तण होतात. मग? जनरली आपण तणनाशक याच्यामध्ये लागवड झाल्याच्या नंतर आणि उगून येण्याच्या आधी म्हणजे 15 दिवसाच्या आत. हा. आता याच्यात जे काही थोडं तण उगेल हा. तर ते तण आपण त्याच्यामध्ये तणनाशक आपण वापरतो. हा. त्याच्यामध्ये ग्लायसेल काही जण वापरतात. हा. काही जण ग्रॅमेक्झोन हा. वापरतात. आमची प्रॅक्टिस अशी आहे की ग्रॅमेक्झोन आणि गोल हे दोन प्रमाण वापरतो. प्रमाण कसं? ग्रॅमेक्झोन जे आहे ते एका पंपाला जवळपास 60 ते 70 ml हा. 20 लिटरला हा. आणि गोल जे येतं ते 12 ml. बर त्याचं काय आहे की गोल जे आहे ते सिस्टमिक आहे. हा. म्हणजे जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर जे काही बीज आहे त्यामुळे बीजनाशक आहे हा. ते पण होतं हा. आणि जे आता उगलेलं आहे त्याच्यासाठी ग्रॅमेक्झोन आणि गोल त्या दोघांचं कॉम्बिनेशन त्यालाही क्लिअर करतं. बर आणि गोल बीजनाशक पण असल्यामुळे त्याचा जमिनीत गेल्याच्या नंतर जे काही बीज आहे उगवलेलं बी हा जागेवर जो मारतं. उगणार आहे हा. तेही त्यात हे होतं. बर जमीन जोपर्यंत आपण हलवत नाही हा. तोपर्यंत तिथं नवीन तण उगणार नाही. तणनाशक मारल्यानंतर त्याला म्हणजे कुठली मशागत करायची नाही? हा, जमीन मशागत हलवायची करायची नाही, जमीन जमीन हलवायची हलवायची नाही. जर आपण जमीन खुरप्याने किंवा आपण ती जमीन हलवायला हल्ली इफेक्ट तर राहत नाही. तिथून परत मग त्याचा इफेक्ट हे होतो हा. आणि तण उगायला सुरू होतो. पण त्याला मारायला मग त्याला तुम्हाला ओल लागत असेल. ओल लागते. मग आता मध्ये तुमची ओल नसते काय करणार त्याला? नाही, आता आपण जनरली काय आहे की आता लागवड झाली हा. पुढच्या आता 10 तारखेपर्यंत एखादा पाऊस पडला हा. तर आम्ही ते लगेच ओल चांगली फुल ओल असताना मारतो. जर ओल नसेल तर मग गोलचा त्याच्यात आपण वापर करत नाही. मग फक्त ग्रॅमेक्झोन. त्याच्याऐवजी स्वीप पॉवर एक आहे हा. जे फक्त जेवढं उगलेलं आहे त्याच्यावरच ते काम करणार. स्वीप पॉवर. हा, स्वीप. आता याला आपण लागवड झाली हा. आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जर व्यवस्थित खोलीवर लागवड झालेली नाहीये हा. असं वाटलं हा. तर मग आपण याला पॉवर टिलरच्या सहाय्याने परत एकदा भर लावणार. हा. त्याच्यामध्ये 1 इंच भर लागेल. समजा आता कधी पण 3 इंच कधी पण ती लगेच आपण 2-4 दिवसात जशी आपली ही लागवड झाली हा. आता 6 एकरचा प्लॉट आहे 3 दिवसात लागवड संपेल. हा. 4थ्या-5व्या दिवशी आपण याला लगेच 1 ते 1.5 इंचाची भर देऊ शकतो. बर ती भर दिल्यामुळे म्हणजे जमिनीत आपल्याला जे 3 इंचावर जी खोली पाहिजे कंदाची हा. ती मेंटेन झाली की मग जर्मिनेशनला अडचण येत नाही. बर आणि त्यानंतर मग तुम्हाला खत कसं करता? आता याचं जर्मिनेशन आपल्याला 30 दिवसात क्लिअर मिळेल. हा. याला 45 ते 50 दिवसानंतर आपण एक दुसरा बेसल डोस देतो सेंटरला आणि मग कशाने देता तो? नाही, तो मॅन्युअल टाकतो आपण. बर तो आणि कशाचा मग पण? रासायनिक खताचा. कोणते? रासायनिक खतामध्ये त्याच्यात NPK हा. 10-26 असेल किंवा 9-24-24 असेल. हा. त्याच्यामध्ये 20 किलो मायक्रोन्युट्रिएंट असतं. हा. जे बोरेकॉल जिंजर आहे राहणारी कंपनीचं ते हा. एक वापरतो. हा. पॉलिसल्फेट जे आहे हा. कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हा. याचं तिघांचं कॉम्बिनेशन ते आपण जवळपास 25 ते 30 किलो पर एकर नंतर परत सेकंड डोसला वापरतो. हा. आणि NPK किती? NPK जवळपास 100 किलो पर 100 एकरी. दुसऱ्या डोसला. हम्म. आणि त्याच्यामध्ये एक 25 किलो युरिया हा. युरिया किंवा अमोनियम सल्फेट बर दोन्हीपैकी कोणतं तरी घेतो. बर 20 किलो बोरेकॉल मायक्रोन्युट्रिएंट त्याच्यामध्ये असतं. हा. आता आपण 50 किलो प्रति एकर पॉलिसल्फेट टाकलंय म्हणजे हा. सेकंडरी हा. तर दुसऱ्या डोसला आपण 25 किलोच घ्या. पॉलिसल्फेट मध्ये काय असते? पॉलिसल्फेट मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर बर हे 3 घटक असतात. हा. आणि बाकी आता एवढं सफिशियंट आहे. ते पॉलिसल्फेट आहे त्याच्यामध्ये 15% कॅल्शियम आहे, 5% मॅग्नेशियम आहे, 17.5% सल्फर आहे. सल्फर आहे. हा. बर हे दुय्यम मूलद्रव्य आहेत हे. हा, सेकंडरी जे आहे. हा. बर बर ही डोस टाकल्यानंतर पुन्हा 30-35 दिवसानंतर पुन्हा काय? 45 दिवसानंतर NPK त्याच्यामध्ये 10-26 वापरतो किंवा गरजेनुसार समजा DAP वापरता येतं. 10-26 किंवा DAP किंवा 9-24-24 बर महादनचं. बर या तिन्हींपैकी एक कोणतं तरी 100 किलो प्रति एकर. 25 किलो पॉलिसल्फेट परत एकदा आणि 20 किलो बोरॅकॉल जिंजर बर हे आपण वापरतो. त्याच्यामध्ये मग मायक्रोन्युट्रिएंटची जी काही कमतरता आहे ती जास्त शक्यतो त्याच्यामुळे येत नाही. बर आणि 25 किलो युरिया बर हे आपण वापरतो या बेस याच्या डोसमध्ये. आणि त्याच्यानंतर जवळपास परत तो डोस दिल्याच्या नंतर परत 1 ते 1.5 महिन्यानंतर परत एक तिसरा बेसल डोस देतो आपण. म्हणजे सुरुवातीला लागवड करतानाच एक 45-50 दिवसानंतरच एक आणि तिथून परत 45 दिवसानंतर एक म्हणजे असं 3 बेसल डोस देतो. आणि गरजेनुसार मग याच्यात आता लागवड झाली की 10व्या दिवशी एक पीक आरोग्य किट म्हणून आहे त्याच्यामध्ये मायक्रोरायझा
ज्याच्यामध्ये मुळांची पांढऱ्या मुळांची वाढ हा. होईल, NPK बॅक्टेरिया आणि म्हणजे NPK म्हणजे नत्र स्फुरद पालाश पालाश. जमिनीमध्ये जे फिक्स आहे हो, ते fix उपलब्ध आहे. करून देणाऱ्या आणि प्रक्रिया जो आपण बेसल डोस टाकलाय हा. त्यालाही उपलब्ध करून उपलब्ध करून देतात ह्या. हा, म्हणजे 10व्या दिवशी जेव्हा मुळी हा. याला निघायला सुरू होते हा. त्यावेळेला त्याचं काम चालू होऊन जातं. बरं, हे NPK बॅक्टेरिया आणखी आणि बॅक्टो कंपोस्ट म्हणजे जे काय डिकम्पोजर आपण म्हणतो. डिकम्पोजर थोडक्यात. हा, हा. थोडक्यात डिकम्पोजर हा. जे काय काडी कचरा आहे हा. तो कुजवण्याचं ते काम करतं. बर. आणि त्याच्यानंतर परत एक जमीन भुसभुशीत होते त्यामुळे हा. डिकम्पोजर बर. मुळे. आणि झिंकचे बॅक्टेरिया झिंकचे बॅक्टेरिया. हा, झिंकचे बॅक्टेरिया सुरुवातीला दिल्यामुळे याचा रिझल्ट आपल्याला 2 वर्षापासून असा येतोय की कमीत कमी म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट जास्त देण्याची गरज पडत नाही. बर. आणि जी ग्रीनरी आहे प्लॉटची ती शेवटपर्यंत टिकून राहते. म्हणजे जैविक दिल्यामुळे तुम्हाला जमिनीतले जे फिक्स हो, झालेले जे fix वेगवेगळे झालेले आहे, अन्नद्रव्य आहेत, ते हो, उपलब्ध त्याची करून उपलब्धता होते. वाढते. हो. आणि वाढते. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हेही आपण एक लागवड झाल्यावर 8-10 दिवसानंतर हे देणार. कशासाठी ट्रायको हे जे आणि काय सुडो जमिनीतले जे काय बुरशी वगैरे आहे हा. त्याच्यावर हानिकारक अटकवण्यासाठी हानिकारक बुरशी हानिकारक बुरशी. त्याच्या वाटतं आणि हा, आणि त्याच्यामध्ये कंद सडला पण कंद कूज लागू नये हा. त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते आपण इथून पुढे आता सुरुवातीला वापरणार. हा. आणि तिथून पुढे एक दर 25-30 दिवसाला रिपीट करणार. बर. आणि जर्मिनेशन झाल्याच्या नंतर 30-35 दिवसानंतर 1 महिन्यानंतर पॅसिलोमायसिन जे आहे निमॅटोडसाठी. निमॅटोडसाठी हा. निमॅटोड येत नाही ती. हा, निमॅटोड येऊ हा. देतात ते दर महिन्याला अमावस्येच्या दिवशी प्रति एकरचा त्याचा काय डोस आहे 100 ग्राम. हा. तर तेवढा वापरणार दर अमावस्याला. कोणतं कोणतं पॅसिलोमायसिन पॅसिलोमायसिन. फक्त एक. हा. म्हणजे जे निमॅटोड साठी स्पेशल आहे त्याचं फक्त ते अमावस्येच्या दिवशी वापर करणार. हा. आणि पौर्णिमेला मग ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास. शेतकरी बंधूंनो, हे फार महत्वाचं आहे. त्या अद्रक मधला मेन रोग आहे कंदसड, कंदकुज हो. म्हणतो त्याला. ती एकदा आली की थांबतच नाही. तुम्ही किती केमिकल त्यामध्ये होता, मग खर्च वाढतो आणि उत्पादन तुमचं घटतं. परंतु हे जे जैविक वापरतायत ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास, हे त्या कंदकुजला वाढू देत नाहीत, त्या बुरशीला वाढू देत नाहीत हे. आणि एकदा ती टाकली की जमिनीमध्ये ते आपोआप वाढत राहते. आणि म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. आल्यावर रोग आल्यावर नाही, रोगच येऊ देत नाही हे. त्यामुळं ह्या खर्च सुद्धा जास्त येत नाही. जसा केमिकलला जास्त खर्च येतो तसा ह्या दोन ज्या बुरशी आहेत, उपयुक्त बुरशी, त्या शेतकऱ्यांनी टाकल्याच पाहिजेत. तर पुढची जी कंदकुज आहे ती येणार नाही. आणि जे स्पॅसिलोमायसिस आहेत, हे जे हे सुद्धा जैविकच आहे. हे जमिनीमध्ये जे निमॅटोड असतात ते मुळ्यामध्ये जातात आणि त्याचं अन्न शोषून घेतात. आणि त्या पडलेल्या छिद्रातून पुन्हा हानिकारक बुरशी जातात आणि कंदसड सुरू होते. त्यामुळे हे जे जैविक आहे ते वापरणं फार शेतकऱ्यासाठी म्हणजे हितकारक आहे आणि कमी खर्चिक आहे. आणि ते दर महिन्याला आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याला एकदा त्याचा डोस गेला तर त्याची संख्या जी आहे जमिनीतली त्या बॅक्टेरियाची जीवाणूंची तर ती मेंटेन राहते. आणि ते कंदकुज आपलं निमॅटोड पासून जे काही सूत्रकृमींचे गाठी आहे ते वाढण्यापासून प्रतिबंध त्याला होतो. हो. काय करतात, कुणाच्या दुकानदाराचं ऐकतात किंवा कुणा इतर शेतकऱ्याचं ऐकतात आणि कंदसड पुढे येऊ नये म्हणून केमिकल बुरशीनाशक सुरू करतात लगेच. मग ते टाकलं की मग हे तुम्ही जे जैविक टाकलं म्हणून जातात. मागच्या 10 वर्षातली आमची प्रॅक्टिस अशी की कंदकुज किंवा काही येण्यासाठी वगैरे आम्ही कुठलंच कधीच बुरशीनाशक वापरलेलं नाहीये. जेव्हा आम्ही अज्ञान थोडंसं होतं किंवा जेव्हा माहिती नव्हतं त्यावेळेला सुरुवातीला 1 वर्ष 2 वर्ष आम्ही वापरलं. पण जेव्हा ते कळालं की हे किती हानिकारक जमिनीसाठी आहे त्याच्यामुळे आपण त्याचा वापर त्यानंतर बंद केला. सुरुवातीला जर का अद्रकला आपण जो काय बेसल डोस देतो तो आणि त्याच्या फवारण्या जे काय विद्राव्य खतांच्या फवारण्या जर त्याला वेळोवेळी झाल्या आणि पीक जर आपलं हेल्दी आहे तर मग ते त्या रोगाला जास्त बळी पडत नाही असाही आमचा अनुभव आहे. म्हणजे परिपूर्ण आहार असेल, सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य असतील तर काटक बनतं. आणि त्याला बायोलॉजिकल हे जे बॅक्टेरिया आहे तो सपोर्ट देऊन ते जे काही टाकलंय ते सगळं अवेलेबल करून दिलं तर त्याला ते मिळतं. त्यामुळे रोग जवळच येत नाही. मग रोग येत नाही. आपलं पीक ते बऱ्यापैकी त्या गोष्टीला म्हणजे कंदकुजला बळी पडत नाही. आणि याच्यासाठी एक दुसरा एक विषय असा आहे की सिलिकॉन ऑर्थोसिलिसिलिक ऍसिड हे एक वापरणं गरजेचं आहे. ज्याचं आम्ही दर 15 दिवसाला फवारण्या याच्यामध्ये घेतो, फवारणीतून वापरतो प्लस ड्रीप मधूनही देतो. त्याच्यामुळे काय होतं की कंदकुज म्हणजे ते रेजिस्टन्स पॉवर त्याची प्रतिकार क्षमता जी आहे ती वाढल्यामुळं कंदकुज वगैरे ज्या आहे करपा जो आहे त्याला ते येत नाही आणि त्याच्यापासून त्याला बऱ्यापैकी प्रोटेक्शन मिळते. कंदकुज येऊ नये म्हणून जी बुरशीनाशक दर महिन्याला
डोळे झाकून लोक सोडतात, हो हो तर हो. ते सोडले नाही पाहिजे. नाही, आता तुम्ही जे सुरुवातीपासून आपण तुम्ही कारण ते दोघं काय करतात, ते सोडतात आणि जैविक हा सोडतात. दोन्ही सोडतात. आणि फायदा मग काहीच त्याच्यात होत नाही. काय होतं की ते केमिकल वापरल्यामुळे जैविकची ऍक्टिव्हिटी कमी होऊन जाते. हा. त्याच्यामुळे तो एक हे होत नाही आणि खर्चही खूप जास्त प्रमाणात बरं, होतो. काही लोक ड्रिप मधून खतं सोडतात, तुम्ही सोडता का? हो, आपण एक आठवड्यातून एक डोस त्याचा जनरली ड्रिप मधून आपण देतो. कोणते असतात हे? त्याच्यामध्ये 1261 आहे, 1919 आहे, हा. 04247 आहे, हा. ह्युमिक आणि अमिनो ऍसिडचा एक सुरुवातीला एक डोस देतो हा. हा. आपण जर्मिनेशन झाल्यावर बर. 20 दिवसानंतर. हा. तर ते असे वेगवेगळे त्याच्या स्टेजेस नुसार आपण ते मग विद्राव्य खत वापरतो. पिकाची गरज पाहून ते कोणतं गरज पाहून कोणतं सोडायचं ते. हो, त्या वेळेनुसार अवस्थेनुसार. आता बरेचदा शेतकरी काय म्हणतात की आम्हाला ते लिहून द्या, नाही, कधी काय सोडायचं कोणतं. हा बरोबर आहे, हा? बरोबर आहे. पण ती नाही, आता हा. काय आहे की आपण याच्यात इतके दिवसापासून करतोय त्याच्यामुळे कुठल्या स्टेजला आपल्याला काय गरज आहे हा. हे आपल्याला बऱ्यापैकी हे होतं. हा. आणि शेतकऱ्यांनी तेवढं जागरूक होणे गरजेचं आहे. हा. काय आपल्याला पाहिजे किंवा कशाने आता म्हणजे आम्ही कमीत कमी पीजीआर किंवा बाकीच्या गोष्टींचा वापर करून शक्यतो पीक आमचं कुठल्याही रोगाला बळी बर. पडत नाही, हा. कंदकुजही जास्त होत नाही. हा. पण सगळं परिपूर्ण आहार दिल्यावर बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज पडत नाही. बर. पिकाला कुठलेही 16 जे अन्नद्रव्य आहे हा. तेवढेच लागतात, त्याच्या व्यतिरिक्त काही बरोबर. लागत नाही. बरोबर. ते जर अवेलेबल कसे होतील हा. त्याच्यावर जर आपण जास्त हे केलं तर हे होतं. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, बरेच शेतकरी जे शेणखत वापरतात ते उकड्यातून काढणे, हा. शेतात पांगवणे, हा एक महत्वाचा मुद्दा त्यातला आहे. आता आमची प्रक्रिया अशी आहे की आपण त्याच्यामुळे जवळपास सुद्धा तसं जर हा केलं तर कंदकुज येते. कंदकूज येतेच हा. बऱ्यापैकी. हा. आमची प्रक्रिया किंवा आमची प्रोसेस अशी की जानेवारीमध्ये आपण खत शेणखत आणतो, हा. विकतच आणावं लागतं. हा. जानेवारी फेब्रुवारी मध्ये येतं. हा. त्याला एक असं व्यवस्थित ओटा करून त्याच्यावर पाणी मारलं जातं बर. आणि त्याच्यात डिकम्पोजर सोडलं जातं. बर. बर. म्हणजे त्या 1 महिन्यानंतर ते जे खत आहे हा. ते पूर्ण कुजतं. हा. त्यातली प्रक्रिया जी आहे ती कुजल्यानंतर आणि मग आपण ते वापरतो. वापर. त्याला एक आपण पलटी देतो, हा. म्हणजे ते मिक्स झालं परत एकदा हा. की मग ते प्रॉपर हे होतं. शेणखत आणि मळी असं दोन्ही एकत्र करून मुळे पण घेताय. हो. साधारणतः हे किती वापरता एकरी? 60% शेणखत आणि 40% मळी. म्हणजे जनरली आता याच्यात जवळपास सिंगल जर ट्रॉली म्हणलं तर 8 ते 9 ट्रॉली आपण प्रति एकर शेणखत वापरतो. टन शेणखत म्हणजे प्लस किती मळी टन होत असेल ते? जवळपास 15 टन 15 टन प्रति एकरी एकर. वापरतात. हो, प्रति एकर. म्हणजे अद्रक म्हणलं की शेणखत टाकायलाच पाहिजे, टाकायलाच पाहिजे. नसता पण ते उत्पादन येत कुजलेलं पाहिजे. कुजलेलं. हा. नाही तर अद्रक नाही म्हणजे शेणखताशिवाय अद्रक येऊ नाही शकत नाही. नाही नाही येऊ शकत. येऊ शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि ते आपण ते 15 टन टाकतोय, आता समजा हा. आपल्याला उपलब्धता कमी आहे. काही शेतकरी आमचे मित्र असे आहेत की ते 50 टन प्रति एकर वापरतात. बर. मग ते दिल्यानंतर कुठलंही विद्राव्य खत देत नाही. नाही. हा, बर. म्हणजे ते एक हे म्हणजे ते जितकं जास्त वापरलं तेवढं चांगलं आहे. चांगला आहे. हो. आता याच्यामध्ये एक माती लावण्याचा एक प्रकार महत्वाचा प्रकार आहे. हो, खूप महत्वाचं ते आहे. एक शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? अद्रकाचा कंद जिथं आपण लावतो, म्हणजे आता तो इथं लावला तर तिथून पुढं त्याची जी वाढ आहे ती जमिनीच्या वरती वरती होत जाते. खाली जात म्हणजे नाही. लावल्यापासून वर होते, खाली फक्त त्याच्या मुळ्या जातात. हा. आणि कंदाची जी वाढ आहे ती फणी. हा ती वर येते. वर येते. हा. मग ती वर येण्यासाठी किंवा तिची चांगली वाढ होण्यासाठी तिला वेळोवेळी म्हणजे आपण महिन्यातून एकदा भर लावतो. बर. म्हणजे ती भर 2 इंचाची वगैरे असते. कशाने म्हणजे लावता येईल? असं पॉवर टिलरच्या सहाय्याने. बर. पॉवर टिलरच्या सहाय्याने ती हे होतं, माती वर पडते. मातीवर पडते. हा. आणि ती बरोबर हे होतं. मग ते पूर्ण आपण जसं जशी गरज असेल तसं तसं त्या पद्धतीने ती महिन्यातून 2 वेळेस बर. किंवा 3 वेळेस जशी गरज असेल गरजेनुसार हा. ती एक महत्वाचा मुद्दा तो आहे बर. माती लावणे. बर. हो. आणि पाणी साधारणतः कसं ते म्हणजे त्याला? पाणी या पिकाला खूप जास्त लागत नाही. पावसा कंडिशन एक सुरुवातीला गरज आहे. हा. पावसाळ्याच्या केसमध्ये फक्त आपण काय विद्राव्य खतं वगैरे पाऊस जर चालू आहे तर विद्राव्य खतं देण्यासाठी जेवढं पाणी लागतं हा. तेवढंच पाण्याची गरज असते. हा. पावसाळ्यात तर शक्यतो गरज पडत नाही पाणी देण्याची. बर. आणि वापसा कंडिशन मेंटेन ठेवणे, बस एवढंच एक हे बर. आहे. तुमच्याकडे करपा येतो का येतो. पानावरला? खूप कमी याच्यामध्ये येतो. बर. कारण सगळं विद्राव्य खतांच्या फवारण्याही वरतून आपण केल्या तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते हा. जे पानं आहेत हा. तर ते जाड आणि पानाची जी काही जाडी जर चांगली असली हा. तर मग करपाचं प्रमाण कमी असतं. आणि साधारणतः किती दिवसात काढा येते, किती महिन्यामध्ये? हे आपण 6 महिन्यानंतर, म्हणजे आता आपण 1 जूनला लागवड केली आहे हम्म. तर नोव्हेंबर पासून काढू शकतो पुढे. बर. तिथून पण पुढे मग भावाच्या वगैरे जे काही हे आहे अंदाज घेऊन. हो अंदाज घेऊन. आणि मग पण त्यावेळेस उत्पन्न किती येत असेल एकरी? नाही येत उत्पन्न त्यावेळेलाही चांगलं येते, कारण त्यावेळेला काय पाणी असतं असं की जास्त. पाला असतो आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं. हा. त्याच्यामुळे 100 क्विंटल 110 क्विंटल एकरी. उत्पादन त्यावेळेला येतं प्रति एकर. हो. आणि साधारणतः शेवटी जास्तीत जास्त कधी काढता येते? जास्तीत जास्त हे तिथून पुढे आपल्याला 17 महिन्यांपर्यंत ठेवता येतं. बर.
तिथून पुढं मार्च मध्ये एक टप्पा आहे की हा. जेव्हा बियाणे विक्री करायची असले तर तेव्हा एक काढू शकतो. बर. नाही काढायचं तेव्हा तर मग त्याला आपण तेव्हा माती वगैरे लावली हा. आणि खोडवा जर घेतला हा. तर मग आपण जून नंतर जुलै ऑगस्ट त्या दरम्यान काढू शकतो. तर तुम्ही आता 7-8 महिन्यांनी किंवा 9 महिन्यांनी काढलेलं पीक आणि खोडवा काढलेलं पीक हो. किती तुम्ही आतापर्यंत हायेस्ट उत्पादन किती घेतलेलं एकरी? आपल्याला एक 310 क्विंटलचा उतारा खोडव्यामध्ये आला आहे. किती महिन्यात? 18 महिने का? 17 महिन्यानंतर 17 महिन्यात 17 ते 18 महिने 10 क्विंटल. बर. आणि या खोडवा न ठेवता खोडवा न ठेवता 150 क्विंटल. 150 क्विंटल हो, हो. जवळपास डबलच वाढ डबल डबल डबलच वाढ आहे. बर. आणि पुढच्या 4च महिन्यात डबल होतं. 4च महिन्यात? हो. मग कधी म्हणजे काढ मार्चला? मार्चला आपण जर नाही काढला हा. तर एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट समजा हा. 5वा हा. 5 महिन्यामध्ये डबल. डबल होत आहे. हो. तुम्ही यावर्षी खोडवा ठेवलाय? हो, यावर्षी खोडवा ठेवलाय. किती? 9 एकर आहे. हा. आणि आता पुढचं त्यातला काही टप्पा जो येतो तो आम्ही जून मध्ये काढणार. बर. 15 ते 20 जूनच्या दरम्यान. हा. आणि काही टप्पा जून एंडला काढणार हम्म. आणि काही जुलै 15ला काढणार.